डेक्कन क्वेस्ट मराठी लाईव्ह व्याख्यानामध्ये आपण सर्वांचं स्वागत. हैदर अली यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या व्याख्यानामध्ये हैदर अलींचं दक्षिण भारताच्या इतिहासातील स्थान आणि त्याविषयीची माहिती आपण समजून घेणार आहोत. हैदर अलींचा इतिहास हा सन 1750च्या नंतर सुरू होतो. मूलतः हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या इतिहासाचा प्रभाव वसाहतकालीन इतिहासावरती तर आहेच आणि त्यानंतरच्या इतिहासावरती देखील त्यांनी केलेल्या कार्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवणार आहे. त्यामुळं हैदर अली आणि टिपू सुलतान यांचा इतिहास दक्षिण भारताचा इतिहास समजून घेताना महत्त्वाचा आहे. किंबहुना हैदर अली आणि टिपू सुलतान यांचा इतिहास वगळून दक्षिण भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. हैदर अली यांचा उदय होण्यापूर्वी दक्षिण भारताची राजकीय परिस्थिती आणि उत्तर भारतातली राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. उत्तर भारतामध्ये औरंगजेबाच्या निधनानंतर सन 1707च्या नंतर जी राजकीय परिस्थिती बदलत गेली त्याचे पडसाद दिल्लीची सत्ता अस्थिर होण्यापर्यंत उमटत गेले आणि पुढे बंगालमध्ये सिराजुद्दौला आणि नंतर नंतर आलेल्या सगळ्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये इंग्रजांचं जे महत्त्व वाढत गेलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. सिराजुद्दौलाची हत्या केल्यानंतर बक्सारच्या लढाईमध्ये मोगलांचा पराभव केल्यानंतर इंग्रजांनी थेट केंद्रीय सत्तेला म्हणजे मोगलांच्या सत्तेला आव्हान दिलं आणि मोगल देखील इंग्रजांच्या पुढे मोगलांचा प्रभाव देखील कमी कमी होत गेला किंवा ते निष्प्रभ ठरले. अशी ही सगळी 1750च्या आधीची राजकीय परिस्थिती आहे. सन 1750च्या आधी उत्तरेमध्ये प्रचंड प्रभाव इंग्रजांनी निर्माण केलेला आहे. दक्षिणेमध्ये देखील त्यांचा प्रभाव वाढत गेलेला आहे. सन 1707च्या आधी औरंगजेबनं इकडच्या 3-4 सत्ता आदिलशाही कुतुबशाही वगैरे संपवल्यानंतर तिथे इंग्रजांना प्रबळ असं आव्हान राहिलं नव्हतं. त्यामुळे इंग्रजांनी आपले हातपाय पसरले होते. ही एक दक्षिणेतली महत्त्वाची राजकीय घडामोड आहे, ती समजून घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर हैदर अलींचा उदय ज्या म्हैसूर राज्यामध्ये झाला त्या म्हैसूर राज्याची स्थिती काय होती ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. म्हैसूरचं हे राज्य जे आहे त्या राज्यावरती त्यावेळेस कृष्णराज वडियार नावाचा राजा राज्य करत होता. वडियार राजवंशातला हा राजा ज्यावेळेस सत्तेत आला त्यावेळेस वडियार वंशाची जी सत्ता आहे ती जवळपास संपुष्टात आली होती. 33 गावांपुरतं त्यांचं राज्य मर्यादित होतं. राज्यामध्ये अस्थिरता पसरलेली होती. प्रशासनातले अधिकारी मुजोर झालेले होते. जमीनदार जहागीरदार देखील मुजोर झालेले होते. सामान्य माणसाचं शोषण करणं हे जमीनदार जहागीरदारांचं वैशिष्ट्य बनलेलं होतं. जमीनदार जहागीरदार राजाला कोणत्याही स्वरूपातला कर पोचवत नव्हते. महसुलाची रक्कम राजाकडे किंवा सत्तेकडे जमा केली जात नव्हती. आपल्याला वाटेल तितकं कर लोकांकडून वसूल करणं, मागेल तितकी रक्कम शेतकऱ्यांना त्या जमीनदारांना देणं भाग झालं होतं. अशा काळामध्ये हैदर अलींचा म्हैसूरच्या त्या राजकारणामध्ये उदय झालेला आहे. जमीनदार जहागीरदारांचंच नाही तर म्हैसूरच्या अनेक शहरांमध्ये म्हैसूर राज्य जे होतं त्या राज्याच्या अनेक शहरांमध्ये वेश्याव्यवसाय प्रचंड वाढलेला होता. महिलांच्या खरेदी विक्रीसाठी बाजार भरत होते. गुलामांच्या खरेदी विक्रीसाठी बाजार भरत होते. बंदरांवरचं जे नियंत्रण होतं ते नियंत्रण राजाकडून पूर्णतः निघून गेलेलं होतं. व्यापार पूर्णतः इंग्रजांच्या ताब्यामध्ये होतं. व्यापार इंग्रजांनी ताब्यात घेतल्यानंतर, व्यापारी पेठा ताब्यात घेतल्यानंतर किंवा वकार ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना इंग्रज ज्या भावामध्ये माल मागतात त्या भावामध्ये माल विकणं बंधनकारक झालं होतं. आणि त्यामुळं एकीकडून जमीनदार आणि जहागीरदारांकडून होणारं शोषण आणि दुसरीकडून बाजारपेठ नियंत्रणात आल्यामुळं बाजारपेठेवरच्या नियंत्रणामुळं इंग्रजांकडून लादलं गेलेलं आर्थिक शोषण, अशा दुहेरी आर्थिक संकटात तिथला शेतकरी सापडलेला होता. कष्टकरी मजूर जो होता त्या कष्टकरी मजुराला देखील स्वतःच्या कामाचा मोबदला मिळत नव्हता. त्या काळामध्ये
हैदर अली हे दक्षिण भारताच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं नाव म्हणून समोर येतं. हैदर अली यांचा इतिहास समजून घेत असताना अनेकांकडून अनेक आरोप लावले जातात. त्या आरोपांची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. हैदर अली यांच्या इतिहासावरती जे मूलतः 2-3 आरोप लावले जातात. त्यापैकी पहिला आरोप हैदर अली हे अरब वंशाचे होते हा लावला जातो. दुसरा आरोप हैदर अलींनी हिंदू राजाची सत्ता हस्तंगत केली किंवा ती बळकावल्याचा आरोप लावला जातो. तिसरा आरोप इस्लामी प्रत्याक्रमणाची सुरुवात हैदर अलींच्या माध्यमातून दक्षिण भारतामध्ये झाली हा एक आरोप लावला जातोय. या तीनही आरोपांमागचे तथ्य आपण थोडेसे तपासून पाहणार आहोत. पहिला जो आरोप आहे की हैदर अली हे अरब वंशाचे राजे आहेत का किंवा हैदर अली हे अरबस्थानातून आलेले आहेत का ते समजून घेतलं पाहिजे. हैदर अलींचा इतिहास समजून घेत असताना त्यांची वंशावळ ज्यावेळेस आपण पाहतो ती वंशावळ अरबस्थानापर्यंत जात नाही किंवा प्रेषितांच्या वंशापर्यंत जात नाही, तर हैदर अलींचा इतिहास किंवा त्यांची जी वंशावळ आहे ती सुरू होते किंवा त्यांचा जो ज्ञात इतिहास आहे त्यांच्या घराण्याचा तो सुरू होतो पंजाबपासून. पंजाबमधल्या विणकर वर्गातल्या एका व्यक्तीनं एक व्यक्ती स्थलांतर करून दक्षिणेमध्ये येतो. दक्षिणेत आल्यानंतर ख्वाजा बंदा नवाज यांच्या दर्गामध्ये काही काळ तो राहतो आणि तिथून त्याचा मुलगा फतेह मोहम्मद हा दक्षिणेमध्ये शेती व्यवसाय वगैरे करत भटकत राहतो. आणि त्या फतेह मोहम्मदचा एक मुलगा हैदर अली यांचे वडील ते म्हैसूरच्या राजकारणाशी त्यांचा संबंध येतो आणि मध्यंतर त्यांचं निधन झाल्यानंतर हैदर अली आणि त्यांचा भाऊ शहाबाज हे दोघेही म्हैसूरच्या राजधानीमध्ये म्हणजे श्रीरंगपट्टणममध्ये स्थलांतर करून जातात. शहाबाजला हैदर अली यांच्या भावाला म्हैसूर राज्यामध्ये शिपाई पदावरती नोकरी ठेवलं जातं आणि त्यांच्याच शिफारशीवरून हैदर अली यांना देखील नोकरीवर ठेवलं जातं. ही घटना सन 1745च्या नंतरची आहे. सन 1745च्या नंतर हैदर अलींचा पहिल्यांदा राजकारणाशी संबंध येतो. शिपाई म्हणून हैदर अली म्हैसूरच्या सैन्यामध्ये दाखल होतात आणि ज्यावेळेस शिपाई म्हणून हैदर अली म्हैसूरच्या सैन्यामध्ये दाखल होतात, मागं मी म्हटल्याप्रमाणे म्हैसूरचं जे राज्य आहे ते फक्त 33 गावांपुरतं मर्यादित आहे. 33 गावांपुरती ती राजवट मर्यादित आहे आणि म्हैसूरच्या राजाची गादी बळकावण्यासाठी म्हैसूरचा जो सेनापती आहे नंदराज हा जो सेनापती आहे तो सातत्यानं म्हैसूरच्या राजाविरोधात कारस्थानं करत असतो. म्हैसूरच्या सैन्याला चेतावणी देऊन तो कित्येक वेळेस राजमहालावर हल्ले करतो. अनेकदा त्यानं म्हैसूरच्या त्या राजाच्या राजमहालावरती तोफा टाकलेल्या आहेत. राजाला कैद करून राजाला ओलीस ठेवून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यापर्यंत तो पुढे गेला होता. अशा काळामध्ये पेशवे हे म्हैसूरवर जुन्या खंडणीच्या वसुलीसाठी हल्ला करतात. हल्ला केल्यानंतर नंदराज हा जो सेनापती आहे तो सेनापती नंदराज म्हैसूरचं राज्य वाचवण्यासाठी पेशव्यांच्या विरोधात लढण्याकरिता मैदानात उतरत नाही किंवा पेशव्यांचा मुकाबला करण्यासाठी त्यांना नकार दिलेला आहे. त्या काळात साध्या दिंडीगलसारख्या शहराचा फौजदार असणारा हैदर अली नावाचा हा ग्रस्त पेशव्यांच्या विरोधात लढण्याची जबाबदारी घेतो. लक्षात घ्या, नंदराज हा सेनापती आहे. पूर्ण सैन्य नंदराजच्या ताब्यात आहे आणि तो नंदराज म्हैसूरच्या राजाला पदच्युत करून सत्ता काबीज करण्यासाठी षडयंत्र करतोय. अशा काळामध्ये पेशवे म्हैसूरवर हल्ला करतात. हल्ला केल्यानंतर हाच नंदराज ज्याला सत्ता हवी आहे म्हैसूरची तो पेशव्यांच्या विरोधात लढण्यासाठी नकार देतो आणि राजाला एकाकी पाडून बाजूला होतो. त्या काळात दिंडीगलसारख्या छोट्याशा शहराची फौजदारी ताब्यात असणाऱ्या हैदर अली यांनी म्हैसूरच्या राजाला पत्र लिहिलं आणि पत्र लिहून इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरतो अशी त्यांनी विनंती राजाला केलेली आहे. राजा देखील त्यावेळेस एकाकी पडलेला आहे. हैदर अली जबाबदारी घेत आहेत म्हटल्यानंतर राजानं ती जबाबदारी हैदर अली यांच्यावर सोपवली आणि सोपवून तो देखील नामनिराळा राहिला. हैदर अलींकडे जे सैन्य पेशव्यांच्या विरोधात लढण्यासाठी म्हैसूरच्या राजानं सोपवलं होतं ते अवघ्या काही हजारांचं सैन्य होतं. त्या तुलनेमध्ये म्हैसूरचे जे सैन्य आहे ते कित्येक पटीनं जास्त पेशव्यांचं जे सैन्य आहे ते कित्येक पटीनं जास्त आहे. तरी देखील हैदर अली त्यांच्या विरोधात पेशव्यांच्या विरोधात लढतात. लढून आपल्या सर्व अटी मान्य करून घेतात. पेशव्यांचा जवळपास पराभव करतात.
तहातल्या सर्व अटी आपल्या बाजूनं करून घेतात आणि युद्ध संपतं. म्हैसूरची सत्ता, वडियार राजघराण्याची सत्ता अबाधित राहते. आणि त्यानंतर म्हैसूरचा जो राजा आहे कृष्णराज वडियार, पेशव्यांचं हे संकट हैदर अलीने परतवून लावल्यानंतर हैदर अलींवर खुश होऊन हैदर अलींना नंदराजकडे असलेलं सेनापतीपद हैदर अलींकडे देतो. हैदर अलींना सेनापती करतो. हैदर अली सेनापती झाल्यानंतर हैदर अलींचं राजकारणातलं प्रस्थ वाढतं आणि त्याच्यानंतर नंदराज हा जो कृष्णराज वडियार याला पदच्युत करून सत्ता ताब्यात घेण्यासाठी षडयंत्र करत होता, तो देखील म्हैसूरच्या राजकारणातून जवळपास बाहेर फेकला जातो आणि सर्व सूत्र ही हैदर अलींकडे येतात. हैदर अलींकडे सूत्र आल्यानंतर हैदर अली त्यांचा मित्र असलेल्या खंडेराव याला आपल्या राजकारणात मदत व्हावी यासाठी दिवाण म्हणून नियुक्त करतात. राजाला तशी विनंती करून खंडेराव हा जो हैदर अलींचा मित्र आहे त्या मित्राला हैदर अली स्वतः शिफारस करून राजाकडून दिवाण म्हणून, म्हैसूरचा दिवाण म्हणून नियुक्त करून घेतात. हा खंडेराव दिवाण म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्याची राजकारणातली असूया वाढते. तो प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. हा खंडेराव कालांतरानं हैदर अलींच्या विरोधात षडयंत्र करायला लागतो. हैदर अलींचं राजकारणातलं प्रस्थ वाढत जात आहे हे त्याला कुठंतरी खुपतं आणि हा खंडेराव हैदर अलींच्या विरोधात सातत्यानं म्हैसूरच्या राजाला भडकावतो. म्हैसूरच्या राजाला तो सातत्यानं म्हणतोय की बाबा म्हैसूरचं हे राज्य हे हिंदू राज्य आहे आणि हैदर अली हा मुसलमान आहे आणि त्यामुळं मुसलमान हैदर अलीचं प्रस्थ राजकारणात वाढू नये आणि हिंदू राज्य अबाधित राहावं यासाठी आपण हैदर अलीला रोखणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं राजाची एकीकडे तो मनधरणी करत असतो. दुसरीकडं याच खंडेरावनं पेशव्यांना देखील काही पत्र लिहिली आहेत. पेशव्यांना देखील हे हिंदू राज्य अबाधित ठेवण्यासाठी हैदर अलींना रोखण्याचं आमंत्रण त्यानं दिलं आहे. अशा काळामध्ये हैदर अली यांना एकाकी पाडून म्हैसूरचा राजा, ज्या म्हैसूरच्या राजाची सत्ता पेशव्यांच्या विरोधात लढून हैदर अलींनी अबाधित राखलेली आहे, तो राजा हैदर अलींना संपवण्यासाठी पेशव्यांचं सहाय्य घेण्यास तयार होतो. पेशव्यांचं सहाय्य घेऊन हैदर अलींना संपवण्यासाठी षडयंत्र आखत असतो आणि हैदर अली दक्षिणेमध्ये मोहिमेत व्यस्त असताना हा खंडेराव म्हैसूरच्या सैन्याची एक तुकडी घेऊन हैदर अलींवर आक्रमणासाठी जातो. हैदर अलींना दक्षिणेतली मोहीम अर्धवट सोडून परत येऊन खंडेरावचा मुकाबला करावा लागतो. खंडेरावचा पराभव केल्यानंतर हैदर अली त्याला कैद करतात आणि नाईलाजानं म्हैसूरच्या सत्तेची सर्व सूत्र ते ताब्यात घेतात. इथं मी सर्व सूत्र हा शब्द वापरला आहे. त्यांनी म्हैसूरच्या राजाला कुठेही बडतर्फ केलेलं नाही आहे, म्हैसूरच्या राजाला गादीवरून हटवलेलं नाही आहे, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हैसूरचा राजा हा गादीवरच आहे, फक्त तो आणि त्याचा दिवाण असलेला खंडेराव ज्याची नियुक्ती हैदर अलींनी केली आहे, हे दोघं मिळून हैदर अलींच्या विरोधात षडयंत्र करतायत. त्यामुळं हैदर अलींनी नाईलाजानं म्हैसूरच्या सत्तेची सर्व सूत्र ताब्यात घेतलेली आहेत. म्हैसूरच्या सत्तेची सर्व सूत्र ताब्यात घेतल्यानंतर हैदर अलींनी दक्षिणेच्या राजकारणामध्ये, दक्षिणेच्या प्रशासनामध्ये किंवा म्हैसूरच्या प्रशासनामध्ये अनेक बदल केलेले आहेत. म्हैसूरच्या प्रशासनात अनेक विभागांची निर्मिती केली आहे, अनेक नव्या खात्यांची निर्मिती केली आहे. अर्थखात्यातले त्यांचे बदल हे कौतुकास्पद आहेत. व्यापार वाढीसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी त्यांनी राबवलेले नवनवीन प्रयोग ते देखील महत्त्वाचे आहेत. त्या सर्व प्रयोगांची माहिती घेतल्यानंतर हैदर अलींचं दक्षिण भारताच्या इतिहासातलं स्थान काय आहे हे समजून घेता येईल. हैदर अलींचा जो संघर्ष आहे तो फक्त राजकीय संघर्ष नाही आहे, तो सामाजिक संघर्ष आहे, आर्थिक संघर्ष आहे, व्यापारी संघर्ष आहे, वसाहतिक संघर्ष आहे. या 3-4 पातळ्यांवरचा त्यांचा संघर्ष आहे. तो समग्र समजून घेतल्याशिवाय हैदर अलींचं राजकारणातील स्थान स्पष्ट होऊ शकत नाही. आपण टप्प्याटप्प्याने त्याची माहिती घेऊयात. हैदर अलींचा राजकारणात उदय झाल्यानंतर त्यांनी म्हैसूरची सत्ता ताब्यात घेतल्यापर्यंतचा इतिहास आपण समजून घेतला. त्याच्यानंतर झालेल्या काही युद्धांची माहिती आपण घेऊयात. सन 1780 मध्ये हैदर अलींनी दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये
दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये हैदर अलींनी सन 1780मध्ये इंग्रजांच्या विरोधात प्रचंड मोठी आघाडी उघडलेली आहे. एकीकडे ते पेशव्यांच्या विरोधात लढत आहेत, एकीकडे निजामाच्या विरोधात लढत आहेत, एकीकडे इंग्रजांच्या विरोधात लढत आहेत. याच काळात सन 1780च्या दशकामध्ये राघोबा पेशवा हा पेशवाई बळकावण्यासाठी, पेशवाईची सारी सूत्र ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांची मदत घेऊन सुरतेहून पेशवाईवर हल्ला करतो किंवा पुण्यावर हल्ला करतो. त्या काळात पेशव्यांना ही उपरती होते की इंग्रज हे देशातील सर्व ऐतिहासिक सत्ता संपवून भारतावर आपलं अधिराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं यांना रोखायचं असेल तर भारतातल्या सर्व ज्या ऐतिहासिक सत्ता आहेत किंवा स्वकीय सत्ता आहेत त्या सर्व भारतीय सत्तांचं एकीकरण करून इंग्रजांच्या विरोधात आघाडी उघडणं गरजेचं आहे. हे पेशव्यांना कळतं आणि पेशवे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी ऐतिहासिक सत्तांचं महासंघ स्थापण्याकरिता हालचाली सुरू करतात. एकीकडून हैदर अलींना या ऐतिहासिक सत्तांच्या महासंघामध्ये सहभागी होण्यासाठी पेशव्यांनी आमंत्रण दिलं आहे. दुसरीकडे निजामाला देखील आमंत्रण दिलं गेलं आहे या ऐतिहासिक सत्तांच्या महासंघामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि तिसरीकडे महादजी शिंदे वगैरे या मध्य भारतातल्या राजकारण्यांना देखील या ऐतिहासिक सत्तांच्या महासंघात इंग्रजांच्या विरोधामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रणं पाठवली गेली. आणि सन 1780च्या दशकामध्ये ऐतिहासिक सत्तांचं हे महासंघ स्थापन झाल्यानंतर हैदर अलींना दक्षिण भारतामध्ये लढण्याची जबाबदारी देण्यात आली. निजामाला हैदराबाद परिसरामध्ये लढण्याची जबाबदारी देण्यात आली. मध्य भारतामध्ये लढण्याची जबाबदारी पेशव्यांनी घेतली. ऐतिहासिक सत्तांचं महासंघ बनल्यानंतर निजाम हा हैदराबादमध्ये लढत नाही आहे, नुसतं त्या महासंघामध्ये सहभागी होऊन आपलं सदस्यत्व अबाधित ठेवून तो नामनिराळा राहिलेला आहे. पेशव्यांनी देखील विशेष असा प्रतिकार केलेला नाही. मध्य भारतातही ते इंग्रजांच्या विरोधात कुणीच लढलेलं नाही. पण हैदर अली मात्र सन 1780मध्ये इंग्रजांच्या विरोधात लढाईच्या मैदानात उतरतात. आणि त्याच काळामध्ये हैदर अलींच्या पाठीवर कर्करोगाची जखम होते. पाठीवर कर्करोगाची जखम झाल्यानंतर काही इंग्रज डॉक्टरांनी, इटलीच्या डॉक्टरांनी हैदर अलींना विश्रांतीचा सल्ला दिलेला असताना देखील ऐतिहासिक सत्तांचा महासंघ टिकावा किंवा हे ऐक्य टिकावं आणि इंग्रज हे दक्षिण भारतातून निघून जावेत किंवा दक्षिण भारतातून इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी हैदर अली कर्करोगाची जखम पाठीवर घेऊन घोड्यावर मान टाकतात, रणांगणामध्ये उतरतात. कधी नरसिंहनारायणपेठ, कधी रायचूर, कधी हुबळी, कधी धारवाड, कधी केरळच्या किनारपट्टीपर्यंत ते पोहोचतात. लक्षात ठेवा, कर्करोगाची जखम पाठीवर आहे. हजारोंचं सैन्य घेऊन हजारोंच्या सैन्यासह ते हालचाली करतायत. कधी मद्रासपर्यंत पोहोचत आहेत, कधी केरळपर्यंत पोहोचत आहेत. पाठीवर कर्करोगाची जखम झाली आहे तरी देखील ते लढत आहेत. तर दुसरीकडं ज्या पेशव्यांनी ऐतिहासिक सत्तांचं महासंघ घडवलं आहे ते पेशवे रणांगणात उतरत नाहीत, कोणतीही भूमिका बजावत नाहीत, युद्ध लढत नाहीत. उलट इंग्रजांना ज्यावेळेस हैदर अलींच्या विरोधात लढणं जड जातं त्यावेळेस याच इंग्रजांनी, ज्यांच्या विरोधात पेशव्यांनी हे ऐतिहासिक सत्तांचं महासंघ घडवलं आहे, ते इंग्रज पेशव्यांकडे मदत मागतात. मदत मागितल्यानंतर हेच पेशवे ज्यांनी हैदर अलींना ऐतिहासिक सत्तांचं महासंघ बनवून इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी रणांगणात उतरवलं आहे, ते पेशवे इंग्रजांच्या मदतीसाठी पुढे येतात आणि इंग्रजांशी सन 1782च्या मे महिन्यामध्ये सालबाईचा तह करतात. सालबाईचा तह झाल्यानंतर इंग्रज आणि पेशवे हे एकत्र येतात. एकत्र येऊन हैदर अलींना रणांगणातून रोखण्यासाठी काही उपाययोजना आखतात. समजून घ्या, एकीकडे या पेशव्यांनी सालबाईचा तह करण्याआधी ऐतिहासिक सत्तांचं महासंघ बनवलं आहे आणि दुसरीकडे हैदर अलींच्या पाठीवर कर्करोगाची जखम झाली आहे. पाठीवर कर्करोगाची जखम झालेली असताना देखील हैदर अली रणांगणात उतरत आहेत, उतरून लढत आहेत. तर दुसरीकडे पेशवे या हैदर अलींना रोखण्यासाठी, इंग्रजांना मदत करण्यासाठी सालबाईचा तह घडवून आणतात. शेवटी सालबाईचा तह होतो. इंग्रजांचं सहाय्य करण्याचं वचन सालबाईच्या तहाच्या माध्यमातून पेशवे इंग्रजांना देतात. सालबाईचा तह झाल्यानंतर देखील हैदर अली थांबत नाहीत.
पाठीवर कर्करोगाची जखम घेऊन लढता लढता सन 1782 7 डिसेंबर रोजी हैदर अलींचं निधन होतं. हैदर अलींचं निधन झाल्यानंतर दक्षिण भारताचं राजकारण बदलत जातं आणि ते इतक्या वेगानं बदलतं की अवघ्या 18 वर्षामध्ये दक्षिण भारतातल्या सर्व सत्ता एकतर इंग्रजांचं आधिपत्य मान्य करतात किंवा त्या संपतात. सन 1807पर्यंत पेशवाई देखील संपते आणि पूर्ण दखनेवरती इंग्रजांचा ताबा होतो. हैदर अलींचं राजकारणातलं महत्त्व इतकं आहे की हैदर अलींच्या राजकारणातल्या अस्तित्वामुळं इंग्रजांना दक्षिण भारतावरती कोणत्याही प्रकारचं आधिपत्य स्थापन करता आलेलं नाही आहे. हैदर अलींचं व्यक्तिमत्व किंवा हैदर अलींचा प्रभाव मागे म्हटल्याप्रमाणे हा फक्त राजकीय नाही आहे. हैदर अलींनी केलेले सामाजिक बदल, हैदर अलींनी केलेले आर्थिक बदल, हैदर अलींनी केलेले व्यापारी आणि कृषी धोरणातले बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. मागे मी उल्लेख केला त्या पद्धतीनं म्हैसूर राज्यामध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता. म्हैसूर राज्यामध्ये महिलांच्या खरेदी विक्रीसाठी बाजार लावले जात होते. हैदर अलींनी म्हैसूरची सूत्र ताब्यात घेतल्यानंतर ते सर्व बाजार बंद केलेले आहेत. त्या सर्व बाजारातल्या महिलांची मुक्ती त्यांनी केलेली आहे. वेश्या व्यवसायावर बंदी घातलेली आहे. त्याच्यानंतर सन 1770च्या दरम्यानची एक घटना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. हैदर अलींनी सन 1770च्या दशकामध्ये दक्षिण भारतात काही राजकीय कारवाया केल्या होत्या. त्यावेळेस दक्षिण भारतातील दलित हे हैदर अलींना येऊन भेटतात आणि हैदर अलींना म्हणतात की इथले उच्चवर्णीय नायर जे आहेत ते आम्हाला प्रचंड त्रास देतात, ते आमच्यावर जुलूम, अन्याय, जोर जबरदस्ती करतात आणि त्यांच्या लग्नाच्या वरातीमागे आम्हाला नग्न पळावं लागतं. ते आम्हाला शस्त्र वापरण्याची परवानगी देत नाहीत, आम्हाला सामाजिक अधिकार देत नाहीत. तुम्ही न्याय करणारे राजे आहात अशी आम्ही तुमची ख्याती ऐकलेली आहे. त्यामुळं या जुलमी सगळ्या प्रथांमधून तुम्ही आमची मुक्ती घडवून आणा अशी ती विनंती केल्यानंतर हैदर अलींनी दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये पहिला अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केलेला आहे. त्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कायद्यामध्ये 3 कलमं आहेत. हैदर अली त्याच्यामध्ये काय म्हणतात पहा, नायरांचं सामाजिक स्थान ब्राह्मणांच्या बरोबरीचं आहे. हैदर अलींनी केलेला हा अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा आहे. त्याच्यामध्ये हैदर अली म्हणतात नायरांचे सामाजिक स्थान ब्राह्मणांच्या बरोबरीचे आहे. यानंतर सर्वांचाच सामाजिक स्तर एकसमान असेल. दलितांच्या बरोबरीने नायरांना राहावं लागेल. नंबर 2, नायरांच्या उत्सवात दलितांना घोड्यामागे नग्न पळावे लागते. ही प्रथा या आदेशान्वये बंद करण्यात येते. नंबर 3, पूर्वी फक्त नायरांनाच शस्त्र बाळगण्याची परवानगी होती. यानंतर दलितांना देखील शस्त्र बाळगण्याची परवानगी राहील. मनुस्मृतीनुसार दलितांना नाकारलेला शस्त्र बाळगण्याचा अधिकार हैदर अलींनी दलितांना दिला आणि त्याच्यानंतर दलितांसाठी आणखीन काही कायदे केले. दलितांच्या स्त्रियांना पूर्ण वस्त्र घालण्याची जी सामाजिक बंदी होती ती सामाजिक बंदी राजकीय करून हैदर अलींनी मोडून काढली. या सामाजिक सुधारणा अतिशय महत्त्वाच्या आहेत. दुसरे त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आपण पाहायला हव्यात. आर्थिक सुधारणांमध्ये हैदर अलींनी सुरुवातीला जमीनदार आणि जागीरदारीची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जे जमीनदार आणि जागीरदार सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन कराची मनमानी अंमलबजावणी करत होते, मनमानीपणे कर वसूल करत होते, त्या जमीनदार आणि जागीरदारांची ती सगळी व्यवस्था त्यांनी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले, पण पूर्णतः मोडून काढली नाही. काही जागीरदारांची जागीरदारी संपवली, जमीनदारांना राज्याबाहेर हाकलून दिलं काही जमीनदारांना, आणि जे जमीनदार सत्तेशी एकनिष्ठ राहण्याचं वचन देऊन सत्तेनं ठरवून दिलेल्या कर व्यवस्थेची पूर्ण अंमलबजावणी करण्याचं अभिवेचन ज्या जमीनदारांनी दिलं आहे त्यांना त्यांनी पुन्हा कायम ठेवलेलं आहे. या पद्धतीनं नवीन जमीनदारी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न हैदर अलींनी केला आहे. त्याच्यानंतर कृषी धोरणामध्ये जो बदल केला आहे त्यापैकी महसूल गोळा करण्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची पुनर्रचना आपण पाहिली आहे. त्याच्यानंतर नवनवीन बियाणे आणून म्हैसूर राज्याच्या कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हैदर अलींनी प्रयत्न केलेत. त्याच्यानंतर नव्यानं काही छोटी छोटी धरणं बांधून नदीवरती कृषी
उत्पादनामध्ये वाढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी काही योजना देखील हैदर अलींनी त्या काळामध्ये आणलेल्या होत्या. हैदर अलींनी प्रशासनात बदल करत असताना न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे बदल केलेले आहेत. न्यायव्यवस्थेची रचना जी धार्मिक पद्धतीची होती त्याला राजकीय पद्धतीची करण्यासाठी काही प्रयत्न केले, पण सातत्यानं युद्धामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना यश आलं नाही किंवा म्हणावं तितकं लक्ष देता आलं नाही. न्यायदानाची ही व्यवस्था आहे. त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा असेल किंवा लष्करी यंत्रणा असेल, लष्करामध्ये सामील झालेल्या सैनिकांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या वेतनासाठी जी त्यांनी नव्यानं जी व्यवस्था निर्माण केली आहे ती देखील महत्त्वाची आहे. म्हैसूरच्या सैन्यामध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी फ्रेंच आणि इतर महत्त्वाच्या लष्करी तज्ज्ञांकडून मदत घेण्याचा प्रयत्न हैदर अलींनी केलेला आहे. हैदर अलींचं दक्षिण भारताच्या इतिहासातलं जे स्थान आहे ते फक्त लष्करी नाही आहे, तर या सर्व सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर त्याचा प्रभाव निर्माण झालेला आहे. हैदर अलींनी केलेल्या सुधारणा आणि त्या सुधारणांचा प्रभाव हैदर अलींच्या निधनानंतर जवळपास 30-40 वर्ष म्हैसूरच्या राजकारणावरती राहिला आहे. त्यामुळं हैदर अलींचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.